मित्रहो नमस्कार. मी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर प्रवीण गुलाबराव बाबर, व्यावसायिक अर्थशास्त्र विभाग, धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स, सातारा. मित्रहो, सुरुवातीला तुमचं प्रथम मी या व्हिडिओ लेक्चरमध्ये स्वागत करतो. त्याचं महत्त्वाचं कारण असं की आपण या कॉलेजमधील या BCom फर्स्ट इयरमधील हे पहिलंच लेक्चर आपण अटेंड करत आहात. मित्रांनो, मी डॉक्टर प्रवीण बाबर आपल्याला व्यावसायिक अर्थशास्त्राची ओळख या विषय शिकवणार असून यामधील आपण पूर्ण सिलेबस आपण कव्हर करणार आहोत. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपण BCom फर्स्ट इयरला प्रवेश घेतल्यानंतर पहिल्या वर्षी तुम्हाला एकूण 6 विषय शिकवले जाणार आहेत. त्यातील हा एक विषय अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्याचं नाव आहे इंट्रोडक्शन टू बिझनेस इकॉनॉमिक्स, व्यावसायिक अर्थशास्त्राची ओळख असं याला मराठीमध्ये म्हटलं जातं. तर मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण या व्यावसायिक अर्थशास्त्राच्या ओळख याच्या अभ्यासक्रमाची सिलेबसची सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. मित्रांनो, मला माहिती आहे आपण 11वी 12वी ज्युनियर कॉलेजला असताना आपण अर्थशास्त्र हा विषय अतिशय चांगल्या प्रकारे शिकलेला आहात. यामध्ये आपल्याला माहिती आहे मागणी, पुरवठा, उपयोगिता या वेगवेगळ्या ज्या संकल्पना आहेत अर्थशास्त्रातील या आपण अभ्यासल्या नक्कीच आहेत. याचाच थोडासा पुढचा भाग मित्रांनो आपल्याला या सिलेबसमध्ये अभ्यासाला आहे. तर मित्रांनो, या अभ्यासक्रमामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे व्यावसायिक अर्थशास्त्राची ओळख या पेपरमध्ये आपल्याला माहिती आहे की व्यावसायिक संस्थेचे निर्णय प्रक्रियेतील ज्या ज्या समस्या असतात, ज्या आर्थिक विश्लेषणाच्या संबंधित जे निर्णय असतात ते निर्णय घेण्याची क्षमता या व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये आपल्याला आढळून येते. यालाच आपण व्यावसायिक अर्थशास्त्र असं म्हणतो. मित्रांनो, एखाद्या उद्योग संस्थेमध्ये व्यवस्थापकीय निर्णय घेत असताना उद्योग संस्थेमध्ये कोणत्या वस्तूचे किती उत्पादन घ्यावे, उत्पादन कसे घ्यावे, त्याची किंमत कशी ठरवावी, त्यामुळं महत्तम नफा उद्योग संस्थेला कसा मिळेल याबाबतचे निर्णय हे उद्योग संस्थेला घ्यावे लागतात. आणि याच सर्व गोष्टींच्यावर आपला हा व्यावसायिक अर्थशास्त्राचा पेपर अवलंबून आहे. मित्रांनो, अतिशय सोपा पेपर आहे. आपण प्रत्येक व्हिडिओ लेक्चर काळजीपूर्वक पाहणं अत्यंत आवश्यक आहे. तर मित्रांनो, आजच्या या लेक्चरला आपण जो आपला अभ्यासक्रम आहे, मित्रांनो आपल्या अभ्यासक्रमामध्ये एकूण 4 युनिट आहेत. या 4 युनिटमध्ये आपल्याला युनिट क्रमांक 1 जो आहे तो इंट्रोडक्शन टू बिझनेस इकॉनॉमिक्स आहे. त्यामध्ये 4 सब घटक आहेत, सब कंपोनंट्स आहेत. युनिट क्रमांक 2 जो आहे तो कंझ्युमर बिहेवियर आहे. युनिट क्रमांक 3 जो आहे तो डिमांड अनालिसिस आहे. आणि युनिट क्रमांक 4 जो आहे तो प्रोडक्शन फंक्शन आहे. या एकूण 4 घटकावरती आपला हा सिलेबस आधारित आहे. तर मित्रांनो, आपण युनिट 1, 2, 3, 4 या 4ही युनिटवरती सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. वेगवेगळ्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आपल्याला हा विषय शिकत असताना कोणत्याही प्रकारची अडचण आली असेल किंवा मनामध्ये शंका असेल तर आपण नक्की ती शंका विचारायची. मनामध्ये कोणताही डाऊट ठेवायचा नाही, कारण अर्थशास्त्रातील बऱ्याच संकल्पना ह्या एकमेकावर अवलंबून आहेत. त्यामुळं एखादी कन्सेप्ट आपल्याला नाही समजली तर ती संकल्पना कन्सेप्ट ती त्या विषय शिक्षकांना विचारणं अत्यंत आवश्यक आहे. तर मित्रांनो, आज आपण आजच्या या लेक्चरला आपल्या अभ्यासक्रमातील जे 4 घटक आहेत, 4 युनिट आहेत, यावर आपण सविस्तरपणे चर्चा करूयात. मित्रहो, आपण या युनिट क्रमांक 1 मध्ये एकूण
4 सब टॉपिक आहेत आणि या 4 टॉपिकचा अभ्यास आपण सविस्तरपणे करणार आहोत। मित्रहो, त्यातील युनिट 1.1 आहे डेफिनेशन, नेचर अँड स्कोप ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स। मित्रहो, व्यावसायिक अर्थशास्त्राच्या व्याख्या, व्यावसायिक अर्थशास्त्राचं स्वरूप आणि व्यावसायिक अर्थशास्त्राची व्याप्ती यावर आपण या कंपोनंटमध्ये सविस्तरपणे चर्चा करणार आहोत। यामध्ये व्यावसायिक अर्थशास्त्राच्या विविध अर्थतज्ञांनी केलेल्या व्याख्या, त्याचबरोबर व्यावसायिक अर्थशास्त्राचे स्वरूप आणि व्यावसायिक अर्थशास्त्राची व्याप्ती याच्यावरती आपण फोकस करणार आहोत। विविध अर्थतज्ञांनी व्यावसायिक अर्थशास्त्राच्या काही व्याख्या केलेल्या आहेत। त्यामध्ये व्यावसायिक अर्थशास्त्र म्हणजे काय, त्याचबरोबर व्यावसायिक अर्थशास्त्राच्या व्याख्या करताना स्पेन्सर आणि सेलिगमन यांनी केलेले आहे। त्याचबरोबर मॅकर नायर आणि मेरमियन यांनी व्याख्या केलेली आहे। हॅग यांनी व्याख्या केलेली आहे, वॉटसन यांनी व्याख्या केलेली आहे। त्याचबरोबर बँगहॅम आणि पाबज इत्यादी अर्थशास्त्रज्ञांनी व्यावसायिक अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे। त्याचबरोबर व्यावसायिक अर्थशास्त्राची संकल्पना काय आहे हे यामध्ये आपण समजून घेणार आहे। त्यानंतर मित्रहो, व्यावसायिक अर्थशास्त्राचे स्वरूप आणि या व्यावसायिक अर्थशास्त्राच्या स्वरूपामध्ये आपण वास्तववादी अर्थशास्त्र, आदर्शवादी अर्थशास्त्र, त्याचबरोबर निर्णय क्षमतेला सर्वाधिक महत्त्व देणारं अर्थशास्त्र, वस्तूबाबत निर्णय घेणारं अर्थशास्त्र, भविष्यकालीन नियोजनाला महत्त्व देणारं अर्थशास्त्र, व्यावसायिक अनिश्चिततेवर उपाययोजना इत्यादी घटकाचा आपण या स्वरूपामध्ये अभ्यास करणार आहोत। त्याचबरोबर मित्रहो, व्यावसायिक अर्थशास्त्राची जी व्याप्ती आहे त्यामध्ये आपण मागणी विश्लेषणाचा अभ्यास करणार आहोत। त्याचबरोबर उत्पादन आणि खर्च विश्लेषण असेल, किंमत विषयक धोरण असेल, त्याचबरोबर निर्णय प्रक्रिया असेल, भांडवल व्यवहार असेल, उद्योगातील नफा असेल, बाजाराची रचना कशी असते, त्याचबरोबर व्यवसायावरील बाह्य घटनांचा जो परिणाम आहे तो कसा या व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये होतो याचा सविस्तर अभ्यास आपण या घटक 1.1 मध्ये आपण करणार आहोत। मित्रहो, युनिट 1 मधील 1.2 मध्ये आपण इम्पॉर्टन्स ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स इन बिझनेस डिसिजन या कंपोनंटवरती, या घटकावरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये व्यावसायिक अर्थशास्त्राचे महत्त्व आणि या व्यावसायिक निर्णय प्रक्रियेमध्ये व्यावसायिक अर्थशास्त्र आणि व्यावसायिक निर्णय कसे घ्यावे लागतात याबद्दल आपण सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत। मित्रहो, यामध्ये आपण व्यावसायिक अर्थशास्त्राची काही महत्त्वाची उद्दिष्ट आहेत बिझनेस डिसिजनसाठी यावर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर व्यावसायिक अर्थशास्त्र आणि अर्थशास्त्र यांच्यामधील जो कंपॅरिझन आहे या कंपॅरिझनचा सुद्धा आपण यामध्ये अभ्यास करणार आहोत। त्याचबरोबर आपण व्यावसायिक अर्थशास्त्रामधले व्यावसायिक निर्णय कसे घ्यावे लागतात, निर्णयाचं तंत्र काय असतं, त्याचबरोबर व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये व्यावसायिक निर्णय प्रक्रियेचं काय महत्त्व असतं यावर सविस्तरपणे आपण चर्चा करणार आहोत। मित्रांनो, व्यावसायिक अर्थशास्त्राच्या निर्णय प्रक्रियेमध्ये जे व्यावसायिक निर्णयाचं जे महत्त्व असतं ते आपण विविध पॉइंटच्या माध्यमातून अभ्यास करणार आहोत। त्यामध्ये आर्थिक सिद्धांताचा मेळ घालणे असेल, आर्थिक संकल्पनेचे परस्पर संबंध तपासणे असेल, निर्णय प्रक्रियेतील साह्य असेल, सांख्यिकीय संबंध असतील, या विशिष्ट मुद्द्यांच्या आधारे या घटकावरती आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत। मित्रहो, या घटक क्रमांक 1 युनिट क्रमांक 1 मधील 1.3 आहे तो म्हणजे डिसिशन बिटवीन मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स। मित्रांनो, डिस्टिंक्शन बिटवीन मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्र अर्थशास्त्र
यामधील जो फरक आहे यावर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे अंशलक्ष्य अर्थशास्त्र आणि समग्र लक्ष्य अर्थशास्त्र असंही मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये म्हटलं जातं. यामधील जो फरक आहे तो फरक विविध मुद्द्यांच्या आधारे आपण चर्चा करणार आहोत. यामध्ये डिस्टिंक्शन बिटवीन मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये आपण अंशलक्ष्य अर्थशास्त्र आणि समग्र लक्ष्य अर्थशास्त्र यातील फरक स्पष्ट करत असताना काही तात्विक मुद्द्यांचा अभ्यास यामध्ये आपण करणार आहोत. यावर आपण संबंधित घटकाच्या वेळी मायक्रो आणि मॅक्रो या इकॉनॉमिक्स मधला अभ्यास करत असताना सविस्तरपणे भाष्य या टॉपिकवरती आपण करणार आहोत. मित्रांनो, यानंतरचा जो महत्वाचा जो 1.4 आहे युनिट क्रमांक 1 मधील, त्या युनिट क्रमांक 1 मधील 1.4 आहे तो म्हणजे गोल्स ऑफ बिझनेस फर्म, इकॉनॉमिक अँड नॉन इकॉनॉमिक. मित्र हो, यामध्ये व्यावसायिक संस्थेचे ध्येय हे अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून आणि बिगर अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून कसं असतं यावर सविस्तरपणे आपण चर्चा करणार आहोत. व्यावसायिक संस्थेचे जे ध्येय आहे ते ध्येय अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून कसं असतं आणि बिगर अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून कसं असतं यावर आपण सविस्तरपणे भाष्य करणार आहोत. मित्रांनो, व्यावसायिक संस्थेचे ध्येय नेहमी अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर महत्तम नफा मिळवण्याचे म्हणजेच मॅक्झिमम प्रॉफिट मिळवण्याचं असतं आणि बिगर अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून थोडक्यात विचार केला तर आपण समाधान, व्यावसायिक समाधान मिळण्याच्या दृष्टिकोनातून जे ध्येय असतं ते आपण नॉन इकॉनॉमिक्स मध्ये गृहीत धरलेलं असतं. म्हणजेच समाधान प्राप्ती मिळावी हा या बिगर अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून व्यावसायिक संस्थेचं ध्येय असलेलं आपल्याला दिसून येतं. मित्रांनो, यावर आपण सविस्तरपणे भाष्य आपण युनिट क्रमांक 1 सुरू असताना करणार आहोत. तर मित्रांनो, हा झाला युनिट क्रमांक 1 चा जे 4 सब कंपोनंट आहेत त्यावर सविस्तर चर्चा. मित्रांनो, परत एकदा सांगतो, युनिट क्रमांक 1 आहे इंट्रोडक्शन टू बिझनेस इकॉनॉमिक्स, व्यावसायिक अर्थशास्त्राची ओळख या घटक क्रमांक 1 चं नाव आहे. आणि या घटक क्रमांक 1 मध्ये परत 4 सब पॉइंट्स आहेत. 1.1 डेफिनेशन अँड नेचर अँड स्कोप ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स, 1.2 इम्पॉर्टन्स ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स इन बिझनेस डिसिजन्स, 1.3 distinction between micro and macroeconomics, 1.4 goals of business firm, economic and non-economics. तर अशा प्रकारे हा आपण युनिट क्रमांक 1 या युनिट क्रमांक 1 हा आपल्या सिलेबसला आहे. मित्रांनो, ज्यावेळी आपण टॉपिक सुरू करूयात त्यावेळी 1 बाय 1 व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर करूयात. तर मित्र हो, आजच्या या लेक्चरला आपण व्यावसायिक अर्थशास्त्र या अभ्यासक्रमातील घटक क्रमांक 1 जो आहे या घटक क्रमांक 1 च्या अभ्यासक्रमावरती सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. मित्रांनो, ही चर्चा करत असताना युनिट क्रमांक 1 जो आहे तो आपला व्यावसायिक अर्थशास्त्राची ओळख, इंट्रोडक्शन टू बिझनेस इकॉनॉमिक्स, यामध्ये आपल्याला माहिती आहे की 4 उपघटक आहेत. या 4ही उपघटकावरती सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. यामधला पहिला आहे डेफिनेशन अँड नेचर अँड स्कोप ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स, इम्पॉर्टन्स ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स इन बिझनेस डिसिजन, distinctions between micro and macroeconomics, goals of business firms, economics and non-economics. अशा प्रकारे या 4 उपघटकांचा आपण सविस्तरपणे
विस्तृतपणे चर्चा आपण आजच्या या लेक्चरमध्ये केलेली आहे. मित्र हो, या युनिट क्रमांक 1 बद्दल आपल्या मनामध्ये काही शंका असेल तर ते शंका तुम्ही मला विचारू शकता. आणि अतिशय महत्त्वाची आपल्यासाठी एक सूचना आहे. तर मित्रांनो, प्रत्येक लेक्चर आपल्याला प्रत्येकानं पाहणं आवश्यक आहे, बंधनकारक आहे. याचं कारण आपण इंटरनल मार्क्सच्या वेळी तुमची जी प्रेझेंटी आहे ती प्रेझेंटी पाहिली जाते. आपल्या प्रेझेंटीसाठी आपण हे व्हिडिओ लेक्चर पाहिल्यानंतर आपण आपलं नाव कमेंट बॉक्समध्ये पेस्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. ही महत्त्वाची एक अतिशय महत्त्वाची सूचना आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मी विषय शिक्षक म्हणून देऊ इच्छितो. मित्रांनो, विषयाच्या संदर्भात जर काही अडचण असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता. मनामध्ये कोणतीही शंका न ठेवता आपण बिनधास्तपणे विचारू शकता. त्या शंकेचं निरसन करण्याचं पूर्णपणे जबाबदारी माझी आहे. तर मित्रांनो, आपण आजच्या या लेक्चरला व्यावसायिक अर्थशास्त्राच्या ओळख या पेपरमधील घटक क्रमांक 1 जो आहे, या घटक क्रमांक 1च्या सिलेबसवरती सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. तर या सविस्तर चर्चेअंती आज आपण इथंच थांबूयात आणि पुढच्या लेक्चरला आपण घटक क्रमांक 2 जो आहे या घटक क्रमांक 2 वरती चर्चा करूयात. थँक्यू. धन्यवाद.